अयोध्येतील राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी आता अवघा एकच दिवस शिल्लक आहे। अयोध्येतील धार्मिक विधींचा आज 6वा दिवस आहे आणि आज 125 कलशांच्या पूजनानं रामाच्या मूर्तीवर दिव्य स्नान होणार आहे। दरम्यान स्नान झाल्यावर पूजा आणि होम हवन केल्यानंतर प्रभू श्री रामाच्या मूर्तीला विश्राम म्हणजेच आराम करण्यासाठी ठेवलं जाणार आहे। तर 22 जानेवारी रोजी संपूर्ण पूजा सोहळ्याची सांगता होणार आहे आणि यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी सहभागी होणार आहेत। अयोध्येमध्ये उभारण्यात आलेल्या मंदिराला आकर्षक अशी फुलांची सजावट सुद्धा करण्यात आली आहे। तर सर्वच तयारी अगदी अंतिम टप्प्यात आता पोहोचली आहे। अवघी अयोध्या नगरी अक्षरशः राममय झाली आहे। राम मंदिर परिसरात संध्याकाळी दिव्यांची आरास केली जाते आणि रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेच्या पार्श्वभूमीवर अयोध्या नगरी आता चांगलीच सजली आहे। तसंच राम मंदिर आंदोलनातील मृतांच्या आत्म्यांना शांती मिळावी यासाठी गंगाजल शिंपडणार आहे। तर आखाडा परिषदेचा आजपासून रामनगरीमध्ये कार्यक्रम सुद्धा सुरू होणार आहे। या प्रकारची ही तयारी सध्या जोरदार सुरू आहे अयोध्येमध्ये आणि त्याच पार्श्वभूमीवर संपूर्ण अयोध्या नगरीच काय अगदी देशवासियांमध्ये उत्साहपूर्ण वातावरण निर्माण झालेलं आहे। 22 जानेवारीचा हा प्राणप्रतिष्ठा सोहळा अनुभवण्यासाठी पाहण्यासाठी सगळे सज्ज झालेले आहेत। आपण ही दृश्य पाहतोय साम टीव्हीवर। अगदी सुंदर अशी विद्युत रोषणाई या परिसरामध्ये करण्यात आलेली आहे आणि या संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी अक्षय बडवे हे अयोध्येमध्ये आहेत। अक्षय, काय सांगाल? सध्या अयोध्या नगरी संपूर्ण राममय झालेली आहे, वातावरण तिथलं अगदी प्रफुल्लित दिसतंय। आता सकाळ सकाळी काय त्या ठिकाणी परिस्थिती आहे, काय कसं वातावरण आहे? सकाळची वेळ आहे, गुलाबी थंडी आहे आणि धुक्याची लाट पसरलेली आहे अयोध्येवर। गेल्या काही दिवसांपासून उत्तर भारतात संपूर्ण ठिकाणी थंडीची लाट आल्यामुळे काहीसं तापमानात जी घट झालेली आपल्याला अयोध्येत पाहायला मिळते, पण याचा परिणाम कुठेही भक्तांवर झालेला दिसत नाहीये। अयोध्येतील प्रमुख प्राणप्रतिष्ठा सोहळा अवघ्या एक दिवसावर आला असून आजचा जो 6वा दिवस आहे धार्मिक विधींचा, तो मंदिरात दुपारी 12 वाजल्यापासून त्याला सुरुवात होईल। आजच्या विधीमध्ये प्रामुख्याने राम मंदिराची जी प्रमुख मूर्ती आहे तिच्यावर 125 कलशांच्या साह्याने स्नान केलं जाईल आणि त्या मूर्तीला काही वेळासाठी विश्राम दिला जाईल आणि मुख्य प्राणप्रतिष्ठा जो आहे ती उद्या अभिजित मुहूर्तावर 11:20 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सुरू होईल आणि काही निवडक आमंत्रितांना त्या ठिकाणी बोलवण्यात आल्यामुळे अयोध्येत जी सुरक्षा यंत्रणा आहे ती देखील सज्ज झालेली आहे, प्रशासन सज्ज झालेले आहे आणि भाविकांमध्ये उत्साहाचं आणि चैतन्याचं वातावरण सध्या सकाळी अयोध्येत पाहायला मिळते। अगदी नक्कीच धन्यवाद अक्षय दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। तर आपण पाहतोय संपूर्ण अयोध्याकरांमध्ये सध्या प्रफुल्लित असं वातावरण दिसतंय आणि त्याच पार्श्वभूमीवर अयोध्या नगरी सुद्धा सुंदर अशी सजली आहे। तर राम मंदिर उद्घाटन सोहळ्याचा हा उत्साह अगदी शिगेला पोहोचलेला आहे। अवघा एक दिवस या सोहळ्यासाठी उरलेला आहे आणि त्यासाठीची जय्यत तयारी सगळ्यांकडून सुरू केली जाते। अगदी अयोध्येमध्येच नाही तर संपूर्ण देशभरामध्ये या सोहळ्याचा उत्साह आहे। ठिकठिकाणी अक्षता वाटप करण्यात आलेला आहे आणि 22 जानेवारीच्या सोहळ्यासाठी ठिकठिकाणी मंदिरांमध्ये पूजा अर्चा त्या ठिकाणी सोहळा साजरा केला जाणार आहे। आपण पाहतो या सगळ्या उत्साहाचे साक्षी बनणारे सगळेच लोक भाग्यवान असल्याचंही बोलले जात आहे, कारण गेल्या कित्येक दिवसांपासून या क्षणाची आतुरता रामभक्तांना होती आणि अखेर तो क्षण आता अगदी जवळ येऊन ठेपलेला आहे। त्या क्षणासाठी सगळे सज्ज झालेले आहेत। आपण ही मूर्ती सध्या साम टीव्हीवर पाहतोय। रामलल्लाची ही मूर्ती आहे आणि 51 इंचांची साधारणतः ही मूर्ती आहे। अतिशय सुंदर पद्धतीने ती मूर्ती सजवण्यात आलेली आहे आणि या मूर्तीत अनेक वैशिष्ट्ये आहे। यामध्ये विष्णूची अवतारं आहेत, यासोबतच ओम, स्वस्तिक अशा प्रकारची आपली धार्मिक चिन्ह आहेत। रामाच्या हातामध्ये धनुष्यबाण सुद्धा दिसतोय। रामाची ही बाल्यावस्थेतली मूर्ती आहे